चालू घडामोडी 11 ऑगस्ट 2026. प्रश्न क्रमांक पहिला. पहिल्या ग्लोबल साऊथ फिल्म फेस्टिवलचे आयोजन कोण करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश. प्रश्न 2. पंतप्रधान मोदींनी कोणासोबत परमप्रज्ञा हा AI सुपर कॉम्प्युटर सुरू केला? तर त्याचं उत्तर आहे IIT दिल्ली सोबत. प्रश्न 3. कोणत्या भारतीय भौतिकशास्त्रज्ञाने 2026 चे डिरॅक पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे दीपक धर यांनी. प्रश्न 4 पाहूया. पोलीस भरती, MPSC सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता चौथा प्रश्न पाहूया. 2026 मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेच्या 75व्या वर्धापन दिन आवृत्तीचे यजमानपद कोणता देश भूषवत आहे? तर त्याचं उत्तर आहे व्हिएतनाम देश. प्रश्न 5. जागतिक आनंद अहवाल 2026 म्हणजेच वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर त्याचं उत्तर आहे 116वा क्रमांक. प्रश्न 6. लाईफ टाईम लिबर्टेरियन अवॉर्ड जिंकणारे पहिले भारतीय लेखक कोण बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे गुरुचरण दास हे. प्रश्न 7 पाहूया. मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांची. प्रश्न 8. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची अलीकडेच ई समुद्र हे डिजिटल प्लॅटफॉर्म कुठे सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे मुंबई येथे यांनी सुरू केलेलं आहे. प्रश्न 9. अंतराळात भाताचे पीक घेणारा पहिला देश कोणता ठरला आहे? तर त्याचं उत्तर आहे चीन हा देश. प्रश्न 10 पाहूया. टॅलिस्मन सेबर 2027 हा सराव कोणत्या देशात आयोजित केला जाईल? तर त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलियामध्ये. प्रश्न 11. कोणत्या दिवशी जागतिक जैव इंधन दिवस साजरा करण्यात आलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे 10 ऑगस्टला. प्रश्न 12. कोणते राज्य 16वी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2026 विभाग अ चे विजेते ठरले आहे? तर त्याचं उत्तर आहे ओडिसा राज्य. प्रश्न 13 पाहूया. कोणत्या राज्याने 7 ऑगस्ट हा दिवस दरवर्षी शाश्वत शेती दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे? तर त्याचं उत्तर आहे आपल्या महाराष्ट्र राज्याने. प्रश्न 14. ऑगस्ट 2026 मध्ये कोणत्या राज्याच्या पोलीस दलाला शौर्य आणि निष्ठेसाठी प्रेसिडेंट कलर्स प्रदान करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे पद्दुचेरी राज्यातील पोलिसांना. प्रश्न 15. भारतीय हवाई दलात नुकत्याच पहिल्या भारतीय महिला फायटर कॉम्बॅट लीडर FCL बनलेल्या व्यक्ती कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे भावना कांतया. प्रश्न 16 पाहूया. सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा DGAFMS चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे संदीप थरेजा यांची. प्रश्न 17. भारतीयातील कोणत्या विमानतळाचे देशातील पहिली उपग्रह मार्गदर्शित हेलिकॉप्टर उतरण्याची प्रक्रिया RNPCATH कार्यान्वित केली? तर त्याचं उत्तर आहे HAL विमानतळ बेंगळुरू. प्रश्न 18 पाहूया. अंमलबजावणी संचालनालयाचे संचालक म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे राहुल नवीन यांची. प्रश्न 19. जागतिक युवा आंतरराष्ट्रीय ब्रिज चॅम्पियनशिप 2026 मध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकले आहे? तर त्याचं उत्तर आहे सग्निक रॉय व सायंतन कुशारी यांनी. प्रश्न 20 पाहूया. दुसरी राष्ट्रीय बंदर सुरक्षा परिषद 2026 नुकतीच कोठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 21 तुमच्यासाठी. कोणता देश भारताला द्रवीभूत पेट्रोलियम वायू LPG पुरवणारा सर्वात मोठा देश बनला आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्वाचे आहे, त्यामुळे कालच्या प्रश्नांवरती एकदम फास्ट मध्ये रिव्हिजन करू. प्रश्न क्रमांक पहिला. कोणी राज्यस्तरीय उपक्रम म्हणून संयुक्त डिजिटल पीक सर्वेक्षण सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्याने. प्रश्न 2. जागतिक सिंह दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 10 ऑगस्टला. प्रश्न 3. कोणत्या IIT ने विषारी पदार्थ ओळखण्यासाठी EI विकसित केले? तर त्याचं उत्तर आहे IIT गुवाहाटीने. प्रश्न 4 पाहूया.
कोची येथे भारत आणि कोणत्या देशांच्या नौदलादरम्यान स्फोटक सामग्री विल्हेवाट सराव सुरू झाला? तर त्याचं उत्तर आहे भारत आणि अमेरिका देशादरम्यान. प्रश्न 5. ग्रामीण उपजीविका बळकट करून संकटकालीन स्थलांतर रोखण्यासाठी कोणत्या राज्याने प्रोजेक्ट ब्लेस सुरू केला आहे? तर त्याचं उत्तर आहे ओडिसा राज्याने. प्रश्न 6 पाहूया. आनंद प्रकाश यांनी अलीकडेच कोणत्या देशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे एस्वातिनी देशामध्ये. प्रश्न 7. द ट्रीज ऑफ माय कंट्री अ नॅचरल हिस्ट्री ऑफ इंडिया इन 50 ट्रीज हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर त्याचं उत्तर आहे TR शंकर रामन यांनी. प्रश्न 8 पाहूया. विमान अपहरणाच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रभावी सुसज्जता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने अलीकडेच कोणत्या विमानतळावर सुदर्शन शक्ती व्ही हा संयुक्त सराव आयोजित करण्यात आला होता? तर त्याचं उत्तर आहे दिल्ली एअरपोर्टवर. प्रश्न 9. नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या नवीन कार्यालय संकुलनाचे उद्घाटन अलीकडेच कुठे करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे मुंबईमध्ये. प्रश्न 10 पाहूया. अलीकडेच सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि कोणत्या देशाने सामूहिक संरक्षणासाठी मक्का संयुक्त संरक्षण करार वर स्वाक्षरी केली? तर त्याचं उत्तर आहे तुर्की. प्रश्न 11. कर्नाटक राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे DK शिवकुमार हे. प्रश्न 12 पाहूया. लिंग समावेशक आणि सुनिश्चित कामाची ठिकाणे यांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच महिला समर्थ संस्था पुरस्कार योजना सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे हरियाणा राज्य सरकारने. हरियाणा राज्याची राजधानी आहे चंडीगड. मुख्यमंत्री आहेत नायब सिंग सैनी व राज्यपाल आहेत असीम कुमार घोष. प्रश्न 13 पाहूया. महिलांच्या नेतृत्वाखालील सौर उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने दीप्ती योजना सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे छत्तीसगड राज्याने. प्रश्न 14. FISU जागतिक विद्यापीठ स्क्वॅश विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू अलीकडेच कोण बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे सूरज कुमार चंद हा. प्रश्न 15. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त हातमाग क्षेत्राला पाठिंबा देण्यासाठी कोणत्या राज्याने मुख्यमंत्री सूत बँक योजना सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे नागालँड राज्याच्या. प्रश्न 16 पाहूया. कोणता देश भारताला द्रवीभूत पेट्रोलियम वायू म्हणजेच LPG पुरवणारा सर्वात मोठा देश बनला आहे? तर तो आहे अमेरिका देश. प्रश्न 17. बातम्यांमध्ये दिसलेल्या अग्नी 4 चा कमाल मारा पल्ला अंदाजे किती किलोमीटर इतका आहे? तर त्याचं उत्तर आहे 4000 किलोमीटर इतका. प्रश्न 18 पाहूया. मान वन्यजीव संघर्ष हाताळण्यासाठी फार्मगार्ड नावाची AI आधारित डिजिटल पहारेकरी प्रणाली अलीकडेच कोणी कार्यान्वित केली आहे? तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्याने. प्रश्न 19. कॉस्पार विक्रम साराभाई पदक 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे अन्नपूर्णी सुब्रमण्यम यांना. प्रश्न 20 पाहूया. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर स्पेसवॉक म्हणजेच अवकाशात चालणे करणारे भारतीय वंशाचे तिसरे व्यक्ती अलीकडेच कोण बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे अनिल मेनन हे. प्रश्न 21 तुमच्यासाठी. कोणाची नुकतीच भारतीय हवाई दलाच्या उपप्रमुख DCAS पदावर नियुक्ती झाली? तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. धन्यवाद.